नमस्कार. राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दरमहा 1,500 रुपये मिळणाऱ्या या योजनेचे पैसे अनेक महिलांच्या खात्यात अचानक बंद झाले आहेत. विशेष म्हणजे ई-केवायसी पूर्ण करूनही पैसे जमा होत नसल्याची तक्रार महिलांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव येथे महिला आणि बालकल्याण विभागाच्या कार्यालयात संतप्त महिलांनी मोठा गोंधळ घातला. योजनेचा लाभ घेण्याकरिता काही नियम आणि अटीही सरकारकडून ठरवून देण्यात आल्या. ज्यावेळी ही योजना आली त्यावेळी सरकारने महिलांनी केलेल्या अर्जांनुसार सरसकट अर्ज मंजूर करून लाडकी बहीण योजनेचे पैसे दिले. मात्र अनेक महिलांनी अर्ज करताना नियम आणि अटी बाजूला सारून अर्ज केले. आता महिला व बालकल्याण विभागाकडून अर्जाची छाननी बारीकपणे केली जात आहे. यासोबतच ई-केवायसीचीही अट ठेवण्यात आली. या दरम्यान केवायसी करूनही लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नसल्याची ओरड अनेक महिलांची आहे. महिलांचा आरोप आहे की त्यांच्या प्रश्नांना योग्य उत्तर देण्याऐवजी कर्मचाऱ्यांनी ओरडून परिस्थिती चिघळल्यानंतर कार्यालयाला थेट कुलूप लावण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून हप्ते बंद झाल्याने महिलांमध्ये नाराजी वाढत आहे. आता सरकार यावर काय निर्णय घेणार? महिलांना पुन्हा पैसे मिळणार का? सरकारला लाडक्या बहिणींच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागेल. निदान पात्र असलेल्या लाभार्थी बहिणींना हप्ते देण्यात आले पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती की उर्वरित हप्ते देण्यात यावे. तुमच्या खात्यात पैसे आलेत का? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.